3 महिन्यांमध्ये पंढरपूरचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कॉरिडॉरसाठी भूसंपादन सुरू करणार मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या। गुढीपाडव्यानिमित्तानं विविध साहित्यांसाठी जळगावकरांची बाजारामध्ये लगबग सुरू। बहात्तर तास पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करा। युरोपियन युनियनचं 27 सदस्य राष्ट्रांना आवाहन। युद्धजन्य परिस्थितीमुळे युरोपियन युनियन अलर्ट मोडवर। नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्या 5 दिवस बंद राहणार। गुढीपाडवा रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या बंद राहणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका। अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं बागायतदार चिंतेत। जालन्यामध्ये बदलत्या हवामानामुळे फळ गळतीचं प्रमाण वाढलं। झाडाला लागलेल्या कैऱ्या गळून पडत असल्यानं शेतकरी चिंतेत। नवी मुंबईमध्ये शिक्षकानं विद्यार्थिनीवर केला अत्याचार। शिक्षकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। उन्हाचा तडाखा वाढल्यानं रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क। सगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये उभारणार उष्माघात कक्ष। आणि राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा जालना पोलिसांनी पकडला। कारवाईमध्ये एकूण 9.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।